आज रात 12 बजे से पूरे देश में, ध्यान से सुनिए, पूरे देश में आज रात 12 बजे से संपूर्ण देश में संपूर्ण लॉकडाउन होने जा रहा है। 2020 या वर्षात सबंध जग करोना विषाणूच्या संसर्गामुळे बेजार झालं। कधी न थांबणारी दुनिया या विषाणूने महिनोन्महिने बंद करून ठेवली। झपाट्यानं वाढणारा संसर्ग आणि संसर्गामुळे घाबरलेली भेदरलेली माणसं हे जगभराचं आजचं चित्र आपल्या डोळ्यांसमोर आहे। या भयानक महामारीतून जग कधी सावरणार याकडे आपल्या सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, पण त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग सध्या तरी सापडलेला दिसत नाही। पाश्चात्य देशांकडे पाहिल्यावर या आजाराची भीषणता काय आहे हे आपल्या लक्षात येतं। जागतिक महासत्तांच्या विकासांची चाकं या आजारात घट्ट रुतून बसलेली दिसतात। माणूस माणसापासून दुरावत चाललाय। आजारापेक्षा आजाराची भीती डोक्यात जास्त घोंगावते। ओस पडलेल्या बाजारपेठा, चौक, रस्ते आणि त्या रस्त्यांवरून सायरन वाजवत जाणारी एखादी रुग्णवाहिका पाहिली की मनावरचं दडपण वाढतंय आणि आपण घराच्या खिडकीतून हताशपणे त्याच्याकडे पाहण्याखेरीज दुसरं काहीही करू शकत नाही। पण अशा परिस्थितीतही सदैव राष्ट्रसेवेप्रती कटिबद्ध असणारा आणि राष्ट्र संरक्षणासाठी अग्रेसर असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सरसावून पुढे आले। नन्ही सी हसी भोली सी खुशी फूलों सी वो बाहें भूल गए, जब देश ने दी आवाज हमें हम घर की राहें भूल गए। संघाच्या शिकवणीला प्रत्यक्ष आचरणात उतरवत लोकसेवेच्या उद्देशानं संघाच्या स्वयंसेवकांनी आपली पावलं उचलली। आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी स्वतःला समाजसेवेसाठी वाहून घेतलं। नजरेसमोर मृत्यू थैमान घालत असतानाही पीडितांना आधार दिला आणि पुन्हा एकदा राष्ट्रभक्तीचा आदर्श देशासमोर प्रस्थापित केला। 2 दिवसात आता एवढे कार्यकर्ते कसे करायचे, तर जेव्हा आम्हाला परमिशन मिळाली संध्याकाळी, तेव्हा आम्ही एक व्हॉट्सॲप मेसेज तयार केला आणि त्या व्हॉट्सॲप मेसेजमध्ये एक गुगल फॉर्मची एक लिंक पाठवली आणि ती आम्ही संध्याकाळी 7 वाजता व्हायरल केली। तर आश्चर्य वाटेल की संध्याकाळी 7 वाजता आम्ही हे फ्लोट केली आणि सकाळी आम्ही जेव्हा 9 वाजता परत गुगल फॉर्म बघितला तेव्हा 100 कार्यकर्त्यांनी, म्हणजे त्याच्यात कार्यकर्ते होते, संघाशी निगडीत असलेले होते, संघाशी निगडीत नसलेले होते, पण त्यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी 100 लोकांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले होते आणि दुपारी 4 वाजेपर्यंत 154 लोकांनी फॉर्म भरले होते आणि मग आम्ही तो गुगल फॉर्म बंद केला। म्हणजे अक्षरशः 24 तासाच्या आत आम्ही तो फॉर्म पूर्ण बंद केला। गेल्या 9 दशकांहून अधिक काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रहितासाठी समर्पित भावनेने कार्यरत आहे। आपल्या कार्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक स्वयंसेवकाच्या मनात संघाने समर्पणाची भावना रुजवली आहे। त्यामुळे राष्ट्रोद्धारासाठी, समाज कल्याणासाठी व राष्ट्रावर येणाऱ्या कोणत्याही संकटाला सामोरं जाण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक कायम सज्ज असतात। गेली 6 महिने नाशिकमध्ये संघाचे स्वयंसेवक आपल्याला अव्याहतपणे काम करताना दिसत आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे आपण जी सेवा कार्य केले त्याच्यात उद्देश आपला असा होता की समाजातील सर्व घटकांना किमान सुविधा या उपलब्ध व्हाव्या। त्याकरता आपले 600 कार्यकर्ते हे फील्डवर उतरलेले होते। त्यांच्या सोयीसाठी किंवा त्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी आपण घेतलेली होती। एका अनोळखी शहरात अडनीट ठिकाणी अडकलेली ही माणसं आपलीच माणसं आहेत। माणुसकीच्या नात्यानं त्यांना मदत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि त्यांना सेवा देण्यासाठी आपण सदैव तत्पर असलं पाहिजे, ही संघाची शिकवण आहे। लॉकडाऊनच्या काळात 2 शहरांच्या मध्ये महामार्गावर अडकलेले हे ट्रक चालक जोपर्यंत अडकलेले आहेत तोपर्यंत या स्वयंसेवकांनी त्यांना शिधा पुरवला। ट्रक चालकांना करोनाची बाधा होऊ नये आणि संसर्गाला खीळ बसावा म्हणून त्यांना सॅनिटायझर आणि मास्कचं वाटप केलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाशिक शहर यांच्या वतीने ज्यावेळेला पहिल्यांदा 22 मार्चला जनता कर्फ्यू लागू झाला
त्यानंतर 24 मार्चला लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू झाली. त्यामध्ये सकाळी एक निरोप आला की जवळजवळ 2,000 ते 3,000 ट्रक ड्रायव्हर हे पाथर्डी फाटा इथे अडकलेले आहेत आणि त्यांची जेवणाची सोय करायची. त्यावेळेला आपण ताबडतोब जे नाना फड आणि जनकल्याण समितीचे मदन बंधुरे यांनी संपर्क केलेला होता. ताबडतोब आपण सगळ्या गटात, नाशिक शहरामध्ये एकूण 6 गट आहेत आणि 22 नगरं आहेत, तर आपण त्या गटस्तरावरती निरोप दिला आणि सगळ्यांना आपण सांगितलं की आपण सगळ्यांनी घरून 5 पोळ्या आणि भाजी अशी आपण त्यांना बांधून द्यावी. अशी त्याप्रमाणे आपण जवळजवळ पहिल्यांदा 3,000 ट्रक ड्रायव्हरकरता आपण जेवणाची सोय केली. त्याच दरम्यान हे काम चालू असताना समाजातल्या अनेक वस्त्यांमधून निरोप यायला लागलेत. मग ठिकठिकाणी वेगवेगळ्या वस्त्यातून हे सुरू झालं. नाशिक महानगराचे 6 भाग करून त्या 6 भागाचे उपभाग करून अशा प्रकारची रचना वेगवेगळ्या वस्तीत केली गेली आणि एक मोठं कार्य त्या निमित्ताने उभं राहिलं. या महामारीच्या काळात हॉस्पिटल्स खचून भरले. लोकांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करून घ्यायला देखील जागा नव्हती. अशावेळी रक्तपुरवठा कमी पडण्याची शक्यता होती. म्हणून स्वयंसेवकांनी जनकल्याण रक्तपेढीमार्फत मोठ्या प्रमाणावर रक्तसंकलन केलं. संकटाशी लढताना येणाऱ्या समस्यांचा आढावा घेत वेळेआधीच स्वतः तत्पर राहण्याच्या संघाच्या या वृत्तीतूनच संघाच्या दूरदृष्टीची प्रचिती येते आणि गेली कित्येक वर्ष संघाने आपल्या कार्याद्वारे हे वेळोवेळी सिद्ध केलं आहे. म्हणूनच प्रशासकीय यंत्रणेवर जेव्हा कामाचा ताण आला तेव्हा प्रशासनाने देखील हक्काने संघाला साथ घातली आणि संघाचे स्वयंसेवक देखील स्वयंस्फूर्तीने या कामासाठी पुढे आले आणि संघाने मृतांच्या अंत्यसंस्कारासारख्या महत्त्वाच्या कामाची जबाबदारी स्वतःवर घेतली. हे काम अत्यंत जिकिरीचं असल्यानं स्वयंसेवकांना हे काम करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता होती. डॉक्टर भरत केळकरांनी स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारली. त्या मृतदेहाकडनं अंत्यसंस्कार करणाऱ्या स्वयंसेवकांना लागण व्हायची शक्यता नाही आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांचं प्रशिक्षण शिबिर सुरू झालं. PPE किट कसं वापरावं, मृत शरीर हाताळताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, मृतांचे अंत्यसंस्कार कसे करावे, स्वतःची काळजी कशी घ्यावी, हे सर्व स्वयंसेवकांना शिकवण्यात आलं. या कामात जोखीम असल्याने स्वयंसेवकांच्या कुटुंबांची संमती असणं आवश्यक होतं आणि अपेक्षेप्रमाणे संघाला देखील स्वयंसेवकांच्या कुटुंबांकडून कोणताही विरोध न होता उलट सहकार्यच लाभलं. या कामात तरुणांनी तर मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवलाच, पण महिला देखील मागे नव्हत्या. यूथ म्हणून याच्याकडे जे अट्रॅक्शन होतं किंवा जे काय आम्ही यूथ होतो याच्यामागचं मेडिकल कारण हे होतं की जे कोणी असतील त्यांना, जे कोणी हे काम करायला इंटरेस्टेड असतील त्यांनी ते यूथच पाहिजे. पण याच्यामागची एक वेगळी गोष्ट अशी होती की तरुण मुलांना याच्यामागचं मोठा जो हेतू आहे तो लक्षात येत होता की या आणीबाणीच्या, या संकटाच्या काळात आपण या समाजाचं, या देशाचं, या डॉक्टर असतील किंवा हे जे कोणी आत्ताच्या कंडिशनमध्ये काम करतायत त्यांच्या 1% जरी कामात पडत असू तर खूप खूप मोठं काम करतोय आपण. जे फिलिंग खूप मोठ्या कामाचं आहे पण अगदी बेसिक काम आहे. दवाखान्यातनं ती बॉडी उचलून अंत्यसंस्कारासाठी नेणं, तिथे ठेवणं अगदी बेसिक काम आहे. पण ह्याच्या मागची जी भावना आहे, कारण की आम्ही बघायचो ना तिथे की सख्खा मुलगा किंवा स्वतःचे नातेवाईक हात लावायला तयार नव्हते. नाशिक RSSचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ज्या महिलांना ह्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी व्हायची इच्छा होती त्या महिलांना नाशिक RSSने स्वतःच्या टीममध्ये सहभागी करून घेतलं. हे म्हटलं तर खरं खूप मोठी गोष्ट आहे. नाशिकमध्ये 40 स्वयंसेवक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम करत आहेत, ज्यापैकी 3 महिलासुद्धा आहेत आणि त्यातली मी एक महिला आहे. आपत्कालीन परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन युद्ध पातळीवर स्वयंसेवकांच्या वेगवेगळ्या फळ्या बनवण्यात आल्या आणि अवघ्या 2 दिवसात एक सुसज्ज यंत्रणा उभी केली गेली. या यंत्रणेत काम करणाऱ्या 28 स्वयंसेवकांनी आज तागायत 42 मृतांचे अंत्यसंस्कार केले आहेत. 24 तारखेला जेव्हा सिव्हिलमधनं आपल्याला फोन आला, साधारण दुपारी 1-1:15च्या सुमाराला फोन आला आणि मी आणि जयेश तिथे पोचलो. सोबतीला आमच्या डॉक्टर भरत केळकर होतेच. तिथे गेल्यानंतर मग आम्हाला असं कळलं की तो मृतदेह जो आहे तो एका मुस्लिम व्यक्तीचा आहे आणि त्या व्यक्तीचा मुलगा तिथे हजर आहे, पण तो खूप घाबरलेला आहे
आणि या घाबरलेल्या अवस्थेतसुद्धा त्याची जिद्द किंवा त्याची विनंती ही खूप ठाम होती की आमच्याच रीतिरिवाजानुसार म्हणजे दफनच करायचं, याचं दहन करायचं नाही. मग आम्ही तिथल्या सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह ताब्यात घेतला. साधारण त्याच्या आधी PPE किट चढवलं होतं, पहिलाच प्रसंग होता. तो मृतदेह उचलून आतमध्ये ठेवला. आम्ही दोघांनीच केलं, पण तो मुलगा हात लावायला तयार नव्हता. मग मी आणि जयेशच त्या शववाहिकेत त्या मृतदेहाबरोबर बसलो आणि साधारणपणे एक 9-10 किलोमीटरवर त्यांची ती दफनभूमी आहे. तिथपर्यंतचा प्रवास हा अक्षरशः आमच्याकरता त्या क्षणी तरी जीवघेणा होता. आम्ही तिथे पोचलो साधारण 2:30-3 वाजता त्या दफनभूमीवर. तिथे पोचल्यानंतर लक्षात असं आलं की तिथे JCB आला होता खड्डा खणायला, पण त्याने साधारणपणे 3.5 फूट खोलच खड्डा खणलेला होता. आणि डॉक्टर भरत केळकरांनी आपल्याला सांगितलं होतं की किमान 8 फूट खोल खड्डा पाहिजे, तरच आपण दफन करूया त्याचं. मग त्याला त्या JCBवाल्याला दुसरा खड्डा खणायला सांगितला. तोपर्यंत त्या समाजाचे एक मौलवी आणि आणखीन 5-6 लोक असे तिथे आलेले होते. मग तो मृतदेह गाडीतच ठेवून त्यांनी असं 15-20 फुटावरनं शेवटची नमाज अदा केली आणि मग आम्ही तो मृतदेह जयेशने आणि मी बाहेर काढला. बाहेर काढल्यानंतर खड्ड्यापाशी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा असं लक्षात आलं की अरे हा खड्डा खूप खोल आहे आणि इथनं वरनं मृतदेह सोडायला आपल्याकडे काहीच नाही आहे, आपल्याला खालीच उतरावं लागणार आहे. जयेशच्या बाबतीत थोडीशी शारीरिक अडचण असल्यामुळे तो खाली उतरू शकत नव्हता आणि त्यांच्याकडचं कोणीच उतरायला तयार नव्हतं. म्हणून मग आपणच म्हणजे मी खाली उतरलो खड्ड्यामध्ये आणि माझ्या असं लक्षात आलं उतरल्यानंतर की मी एकटा एवढ्या 7 फुटावरनं तो मृतदेह हातावर घेऊच नाही शकणार आहे, तो पडेल. म्हणून मग खूप आग्रह करून त्या मुलाला, त्या मृतदेह ज्यांचा होता त्यांच्या मुलाला PPE किट घालायला लावलं आणि त्याला म्हटलं तू बाकी काहीच करू नको, खाली ये फक्त खड्ड्यात आणि मला फक्त आधार दे तो मृतदेह खाली घेण्यापुरता आणि नंतर तू लगेच बाहेर निघून जा. कसा बसा तो तयार झाला. आम्ही दोघांनी तो मृतदेह खाली घेतला. मग परत ते शेवटची मुठमाती देणं वगैरे सगळे सोपस्कार आम्ही पार पडले. उधर्वास श्वास त्याचा ना उभे कोणी पाय थ्याला, उधर्वास श्वास त्याचा ना उभे कोणी पाय थ्याला, कंठात प्राण दाटे नेत्रशोधी स्वजनाला, ना तुळशीपत्र ओठी ना गंगाजल मुखाला, ना तुळशीपत्र ओठी ना गंगाजल मुखाला, एकटाच तो आला अन एकटाच गेला. काळ कठीण हा कसला, काळ कठीण हा कसला, न मिळे खांदा पार्थिवाला, झाकोनी पिशवीत काळ्या तो प्रवास अंतिम झाला, झाकोनी पिशवीत काळ्या तो प्रवास अंतिम झाला, तो प्रवास अंतिम झाला. हे काम करत असलेल्या सर्व स्वयंसेवकांना भोसला मिलिटरी स्कूलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं. भोसलाने त्या सगळ्यांच्या विलगीकरण व राहण्याची व्यवस्था केली. या परिसरात राहणाऱ्या इतर स्वयंसेवकांनी आपापल्या घरूनच त्यांना जेवणाचे डबे पुरवले. सांघिक सेवाभावाचं एक अनोखं दर्शन या काळात सर्व स्वयंसेवकांच्या समन्वयात पाहायला मिळालं आणि मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासारखं मोठं जिकिरीचं काम देखील पूर्णत्वास आणलं गेलं. या उपक्रमात काम करताना स्वयंसेवकांना आलेले अनुभव ऐकताना काळीज पिळवटून निघतं. करोना संसर्गाचा धोका पावलापावलावर असूनही स्वयंसेवकांनी कधीही या कामातून पळ काढला नाही. उलट दिवसागणिक स्वयंसेवक अधिक उत्साहाने पुढे येऊ लागले. सिव्हिलमधनं पहिल्यांदा जेव्हा बॉडी उचलायला गेलो तेव्हा तिथली शांतता किंवा तिथल्याच फक्त पेशंट लोकांची घाई, डॉक्टरांची घाई, हे सगळं कारण रेग्युलर एखादा डॉक्टर करणं आणि PPE किट घालून एखाद्या डॉक्टरने सगळी कामं करणं हे प्रचंड त्रासदायक आहे. कारण जेव्हा आम्ही 4 तास PPE किट घालून त्या स्मशानाबाहेर एका बॉडीचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर दुसऱ्या बॉडीसाठी थांबतो, तिथे जेव्हा आमच्या शरीरातला घाम जात असतो, आमच्या आतमध्ये पूर्ण घामाचं सरोवर झालेलं असतं जसं बघतो ना आम्ही, तेव्हा मग वाटतं की यार हे डॉक्टर लोक, हे नर्स लोक खूप अफाट काम करतायत, आपण काहीच करत नाही होत. साधारण 2 जर बॉडी घेऊन गेलो असेल तर एक बॉडी जायला 1.5 तास तरी लागतो. मग त्याचं क्लिनिंग, मग त्या दुसरी बॉडी ठेवणं, याच्यामध्ये टोटल पूर्ण प्रोसेसमध्ये आम्हाला 4 ते 4.5 तास लागायचेच. पण मधला जो 1.5 तास असायचा एक बॉडी जाळून झाल्यानंतर दुसऱ्या बॉडीसाठीचा, त्या काळात आमचे प्रचंड हाल व्हायचे. कारण की काम काहीच नसायचं. आत PPE किट घातल्यानंतर आतमध्ये नुसता घाम असायचा,
कुठे बसायचं नाही, काही पाणी प्यायचं नाही, बाथरूमला जायचं नाही, जास्त बोलायचं नाही, जास्त जवळ जायचं नाही. सगळे सोबत असून पण आम्ही वेगवेगळे होतो तेव्हा. सांघिक शक्ती, समन्वय आणि व्यवस्थापनाचा आदर्श संघाने आपल्या कामातून इतरांसमोर उभा केला. म्हणूनच सरकारने देखील थर्मल स्क्रीनिंगसारख्या मोठ्या कामासाठी संघाचीच मदत मागितली आणि घरोघरी जाऊन लोकांचं थर्मल स्क्रीनिंग करण्याची जबाबदारी देखील संघाने उचलली. यात 69 स्वयंसेवक सहभागी झाले. डॉक्टर भरत केळकरांनी सर्व स्वयंसेवकांना थर्मल स्क्रीनिंगचं प्रशिक्षण दिलं आणि त्यानंतर या 69 स्वयंसेवकांनी नाशिकमधील 14 वस्त्यांमध्ये फिरून अवघ्या 2 दिवसात 11,000 लोकांचं थर्मल स्क्रीनिंग केलं. करोना हा जरी शरीरावर आक्रमण करणारा विषाणू असला तरीही त्याचा लोकांच्या मानसिकतेवर जास्त मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला दिसून आला. आता पुढे काय होणार ही भीती अगदी गृहिणी असू दे, विद्यार्थी असू दे, नोकरदार असू दे, धंदा करणारा असू दे, व्यावसायिक असू दे, या सगळ्यांना आहे. त्याच्यामुळे उद्याचं काय होणार याच्यामुळे अतिशय मानसिक नैराश्य लोकांच्या मध्ये येतं आणि त्या नैराश्यासाठी काउन्सिलिंग म्हणजे मानसोपचार तज्ज्ञांकडनं हे बोलणं हे महत्त्वाचं आहे. ह्यासाठी एक मनोधार नावाची संकल्पना भोसला संस्था, नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि नाशिक सायकॅट्रिक असोसिएशन यांनी खूप पुढे आणली आणि फोनवरती अतिशय गोपनीयरित्या म्हणजे त्या व्यक्तीने फोन केल्यानंतर जी काय माहिती दिली जाईल ती कुठेही बाहेर येत नाही आणि त्यांना योग्य तो सल्ला दिला जातो. मानसोपचार तज्ज्ञाला वाटलं की समजा हे सायकॅट्रिस्ट म्हणजे डॉक्टरकडे ही केस जायला पाहिजे तर तशी ती शिफ्ट केली जाते. तर ह्या पद्धतीने मानसिक आरोग्याची सुद्धा या मनोधारतर्फे खूप चांगली काळजी घेतलेली आहे. झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे सरकारी इस्पितळात रुग्ण भरती करून घ्यायला देखील जागा शिल्लक राहिली नाही. अशात गुरुजी रुग्णालयात करोना पेशंटसाठी 20 बेड्सची व्यवस्था करण्यात आली. सुरुवातीला अनुभव असा होता की सुरुवातीला कर्मचाऱ्यांमध्ये भीती खूप होती की आपल्याला असं झालं तर करोना झाला तर आपण जगू की नाही, आणि तशी शाश्वतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले आपल्याला. हे करत असतानाच वारंवार त्यांच्या गटागटांनी आपण बैठका घेतल्या, त्यांना सगळं समजून सांगितलं आणि या उपरे त्यांना विश्वास दिला की उद्या जर त्यांना काही झालं तरी आपण इथं त्यांना समर्थपणे त्यांना ट्रीटमेंट देऊ शकतो. त्यासाठी त्यांचा आरोग्य विमा सुद्धा आपण काढून घेतला आणि हळूहळू जसा जसा काळ पुढे जात गेला तसे तसे उलटे आपलेच कर्मचारी स्वतःहून पुढे येऊन या विषयामध्ये आम्ही काम करू इच्छितो अशी तयारी दाखवू लागले आणि मग एक एक गट जसा जसा त्यांचे 15-15 दिवसाचं काम पूर्ण करत होता तसा उत्साहाने दुसरा गट स्वतःहून त्या कामासाठी पुढे येत गेला. या सर्व पेशंट्सना योग्य ट्रीटमेंट मिळावी, त्यांची योग्य काळजी घेतली जावी यासाठी गुरुजी रुग्णालयाने उत्तम व्यवस्था केली. स्वच्छतेची विशेष काळजी घेत असतानाच रुग्णांचं मानसिक स्वास्थ्य स्थिर राहावं यासाठी डॉक्टर्स, नर्सेस आणि ब्रदर्स पेशंटसोबत नियमित संवाद साधू लागले. गुरुजी हॉस्पिटलला मी 30 जुलै 2020ला ॲडमिट झालो. इथे आल्यानंतर इथल्या नर्सिंग स्टाफनी, इथल्या डॉक्टर्सनी जे काही परिश्रम माझ्यावर घेतले, आज मी पूर्णपणे ठणठणीत बरा झालेलो आहे आणि त्यांनी पूर्णपणे डेडिकेशननी सगळी व्यवस्था पार पाडली. स्वच्छता कमालीची आहे, कुठल्याही प्रकारचं कुठेही अस्वच्छता नाही. इथं आल्यानंतर एकदम घरेलू वातावरण आहे, सगळे खूप खूप काळजी घेतात. स्टाफ आहे तो सगळं म्हणजे आपलं टॉयलेट वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींची इतकी चांगली व्यवस्था घेतो, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. डॉक्टर्स अटेंटिव्ह आहेत, नर्सचे प्रश्नच नाही. खऱ्या सिस्टर म्हणजे त्या सिस्टरच आहे आणि त्या पूर्ण सहकार्य करतात, वेळेवर मेडिसिन देतात, रात्री बेरात्री केव्हाही हातभारा आपल्या पद्धतीला हजर असतात. कोणत्याही परिस्थितीत रुग्णांना डिप्रेशन, भीती किंवा एकटेपणा जाणवू नये यासाठी इस्पितळातील सर्व कर्मचारी सातत्याने प्रयत्नशील होते. या रुग्णालयात कोविड वॉर्डमध्ये आतापर्यंत जवळपास 100 पेशंट हे ऍडमिट झाले आणि ते सुखरूप डिस्चार्ज झाले. यामध्ये ऑलमोस्ट 10 ते 12 पेशंट असे होते की जे क्रिटिकल झाले, ज्यांना ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी झालं आणि त्यांना ऑक्सिजन काही ना काही प्रमाणात व्हेंटिलेटर लावणं व त्यांना स्ट्रिक्ट आयसीयू केअर अशी जी लागते अशा पेशंटला लागली आणि त्यापैकी 20ही जे 10 ते 12 जे पेशंट होते तेही सुखरूप डिस्चार्ज झाले. या कालावधीत स्वयंसेवकांनी 16,421 परिवारांना धान्य संचांचं वितरण केलं.
63,065 लोकांना भोजन आणि तयार पदार्थांचं वितरण केलं. विल्होळी, आडगाव इथे अडकलेल्या 6,230 ट्रक चालकांना जेवण पुरवलं. 1,030 ट्रक चालकांना शिधा पुरवला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 700 स्वयंसेवकांनी 4,04,080 लोकांपर्यंत आवश्यक ती सर्व सेवा या काळात पोहोचवली. 247 स्वयंसेवकांनी 17 वस्त्यांमध्ये 17,175 लोकांचं थर्मल स्क्रीनिंग केलं. 1,840 रक्ताच्या पिशव्यांचं संकलन केलं. 2,145 मास्क आणि सॅनिटायझर्सचं वितरण केलं. 28,600 परिवारांना होमिओपॅथी औषधांचं वितरण केलं. याच काळात 40 स्वयंसेवकांनी 42 करोनाग्रस्त मृतकांचा अंत्यसंस्कार देखील केला आणि या कार्यात 3 महिला देखील सहभागी झाल्या. गेली 9 दशकं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्याने राष्ट्रहितार्थ सबंध देशभर कार्यरत आहे. सामाजिक बांधिलकी जपून राष्ट्राप्रती आपलं दायित्व स्वयंसेवकांच्या मनात रुजवत संघ आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे. देशावर आलेल्या कोणत्याही संकटाला तोंड द्यायला संघ कायम सज्ज आहे. संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकाच्या मनात राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रोद्धाराचं बीज रुजवण्याचं कार्य संघ अविरत करत राहील. संघ हे जीवनात जगताना सुद्धा आणि मृत्यू पावल्यानंतर सुद्धा अतिशय सेवाभावाने मानवतेची सेवा करत आहे. संघ हा एक विचार आहे. संघ ही एक प्रेरणा आहे. संघ हे एक ध्येय आहे. संघ एक उद्दिष्ट आहे आणि संघ ही राष्ट्राप्रती समर्पणाची एक भावना आहे. प्रामाणिकपणे निस्वार्थ बुद्धीने आतल्या तळमळीतून काम करत असत. ही राष्ट्रनिर्माणाची तपस्या आहे. ती राष्ट्रनिर्माणाची तपस्या खंडलेली नाही, भंगलेली नाही, थांबलेली नाही. ती अशी चालू आहे. मन समर्पित तन समर्पित, मन समर्पित तन समर्पित, और यह जीवन समर्पित, चाहता हूँ मातृभू तुझको भी कुछ और दे दूँ, मन समर्पित तन समर्पित.